मोबाईलमुळे गर्भावर काय होतो परिणाम? आईचं अति मोबाईल वापरणं कसं ठरू शकतं घातक? अति व्यायाम गर्भारपणात कसा पडतो भारी? गर्भवती आईनं सकस आहार म्हणजे नक्की कोणता आहार घ्यावा? गर्भारपणात काय खावं आणि काय खाऊ नये हे समजावून घ्या मॅक्स वुमनवर मला काही सांगायचंय या मालिकेत. नमस्कार प्रेक्षक हो, कसे आहात तुम्ही? तर आज मला तुम्हाला काही सांगायचंय. आता तुम्ही विचार कराल काय बाबा सांगायचंय, तर अतिशय महत्वाची गोष्ट सांगायची. पण ते सांगण्याआधी मी एक बाईट देते. त्याचं कारण असं आहे की मला प्रचंड भूक लागलेली आहे आणि त्याच्यामुळे नक्की कुठल्या वेळेला काय खायचं असे अनंत प्रश्न आपल्याला पडत असतात भूक लागल्यानंतर. पण आपण ते प्रत्येक वेळेला चांगलंच खातो असं करत नाही. आज मला तुम्हाला काही सांगायचं आहे. याचं कारण असं आहे की आम्ही सगळ्या मैत्रिणी एकदा भेटलो होतो आणि अर्थात मैत्रिणी भेटल्यानंतर काय करणार, तर गप्पा गोष्टी अशा खूप जोरजोरात आमच्या सुरू होत्या आणि तिथे सगळं असं मस्त खाणं पिणं सजवून ठेवलेलं होतं आणि तिथे एक चीज सँडविच होतं. हे चीज सँडविच म्हणजे माझ्या मैत्रिणीचा जीव की प्राण होता. पण तिने ते चीज सँडविचचा पहिला बाईट घेतला आणि त्याच क्षणाला तिची सासू घरामध्ये आली आणि त्यांनी जो काही तिची झडती घ्यायला सुरुवात केली, जी काही खडाजंगी त्यांची तिथे झाली, ती फार मोठ्या प्रमाणावर होती. त्यासाठी त्या खडाजंगीचं, त्या छोट्याशा भांडणाचं स्वरूप असं होतं की त्या वेळेला ती मैत्रीण प्रेग्नंट होती आणि तिने असं बाहेरचं काही खाऊ नये असं त्या सासवाचं म्हणणं होतं. पण ते किती चूक होतं, किती बरोबर होतं, कारण आपल्या घरात एक नवीन पाहुणा कोणीतरी येणार आहे, अशा वेळेला त्या मुलीचा, त्या आईचा जवळ-जवळ घर जे आहे तो ताबाच घेतो आणि हेच खाल्लं पाहिजे, हे नाही खाल्लं पाहिजे, हे केलं पाहिजे, हे नाही केलं पाहिजे असं सांगितलं जातं. आता तुम्ही विचार करा, आपल्याला प्रचंड आवडणारी गोष्ट आहे आणि ती अनेक दिवस तुम्हाला खायची नाही असं तुम्हाला कोणी सांगितलं तर काय होतं? मग ते काय केलं पाहिजे? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती मला हवी आहेत आणि तीच सांगण्यासाठी म्हणून आज मी निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर राजश्री कटके यांना. नमस्कार. राजश्री ताई, स्वागत आहे तुमचं मॅक्स वुमन नमस्कार मध्ये. नमस्कार. आपण बघतो की आई जेव्हा प्रेग्नंट होते तेव्हा सगळं घरच जे आहे तो त्यांचा ताबा घ्यायला बघतो. जसं मी आधी सुरुवातीला या शोच्या ओपनिंगला सांगितलं, चीज सँडविच हे खायचं की नाही खायचं हेही ती ठरवू शकत नाही. अर्थात त्याच्या याच्यामध्ये ते चुकीचं आहे, बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा करण्याच्या आधी मी सुरुवात एका प्रश्नाने करते की मुळात गर्भधारणेनंतर आईची काळजी ही कशी घ्यायची? कारण कुटुंब ताबा घेतो. ताबा घेणं वेगळं आणि काळजी घेणं वेगळं. तर ही काळजी कशी घ्यावी याबद्दल जरा आम्हाला मार्गदर्शन करावं. कसं आहे की आपण पाहतो की सगळ्यात महत्वाची जी गोष्ट असते की म्हणजे मातृत्वाचा आनंद हा सगळ्यात महत्वाचा असतो आणि मातृत्वाचा आनंद जेव्हा होतो तेव्हा निश्चितच त्या कुटुंबामध्ये एक आनंदाची लहर निर्माण होते आणि या आनंदाच्या लहरीमध्ये असं प्रत्येकांना वाटतं की बाबा आपण काहीतरी आपण हे सांगितलं पाहिजे, आपण कितपत काळजी घेतली पाहिजे जेणेकरून त्या आईला आणि मुलाला काही नाही व्हायला पाहिजे. तर अशा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रत्येकाचं एक मत असतं. तर जेव्हा आपल्याला प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते, गर्भधारणा होते, तेव्हा आपण डॉक्टरांकडे जाऊन आपण नाव नोंदणी करतो, बघतो आपण की त्याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये सोनोग्राफी करणं पण फार महत्वाचं असतं. तर याच्यामध्ये आपल्याला खूप चांगलं आहे आणि कुटुंबामध्ये पण प्रत्येकाचं असं म्हणणं असतं. आता वरिष्ठ म्हणजे आई आहे, आजी असेल, सासू असेल किंवा आजी-सासू असतात बऱ्याच ठिकाणी आणि त्या सगळ्यांचं असं मत असतं, की "अरे, तू असं नाही केलं पाहिजे, असं केलं पाहिजे." ते त्यांच्या जनरेशनमध्ये त्यांना ज्या पद्धतीने केलं जातं, तसं ते बघितलं जातं आणि खरं जर बघितलं ना,
की आपण मी बऱ्याच वेळेस सांगते, की बऱ्याच वेळेस तुम्हाला काही अडचणी आल्या असतील, रात्री बेरात्री तुम्हाला काही डॉक्टर तिथे मिळणार नाहीये, तर तुमच्या घरात अनुभवी जी व्यक्ती असते, की त्यांनी जर काही सांगितलं असेल आणि ते तुम्हाला योग्य पटत असेल, तर तुम्ही निश्चितच ते ऐकून घेतलं पाहिजे, असं मी सांगते. पण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा होतात, की जे काही गोष्टी ह्या तुम्ही आता बऱ्याच असं म्हणाल्यासारखं, की नाही म्हणजे हे खूपच आता चीज नाही खायला पाहिजे, हे नाही खायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपल्याला जर समजा आहार जर बघायचा असेल, तर आहारामध्ये आपल्याला शुद्ध आहार असला पाहिजे. त्याच्यानंतर गरम-गरम बनवलेला असला पाहिजे. आपण म्हणतो की बाबा घरचं खाणं हे चांगलं आहे. कारण त्याच्यात म्हणजे योग्य प्रमाणात तेल असतं, तिखट आणि ह्या सगळ्या गोष्टी. बाहेरच्या खाण्यामध्ये ते याच्यामुळे नाही म्हणतात, की म्हणजे बाहेरचं खाणं इतक्या स्वच्छतेचं किंवा हायजेनिक असेलच असं काही नाहीये. किंवा खूप तिखट, तेलकट असू शकतं. मग त्याच्यामुळं अगोदरच गरोदरपणामध्ये ती मळमळ होत असते आणि त्याच्यामध्ये आणखीन परत जास्त त्याच्यात मळमळ होणं, उलट्या होणं असं होतं. आता बऱ्याच वेळेस पेशंट येतात, मॅडम खूप उलट्या चालू झाल्या, खूप मळमळ होते. तर आम्ही म्हणतो एकदा जर समजा आता दिवस गेले आहेत, तर मळमळ होणं वगैरे साहजिकच आहे. पण नंतर लक्षात पण येतं, की बऱ्याच वेळेस पाणीपुरी खाल्ली, ठेल्यामध्ये जाऊन पेटीस खाल्लं, बटाटे वडे खाल्ले, भजे खाल्ले आणि मग परत ते तेलकट खाऊन अधिक जास्त मळमळ व्हायला लागलं. तर त्यामुळे जे काही तुम्हाला हायजिनिक आहे आणि स्वच्छ आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खाल्ल्या पाहिजेत. आणि प्रेफरेबली जर घरचं असेल तर चांगली गोष्ट आहे. जर घरात जर समजा बाहेरचं जर समजा तशा पद्धतीचंच मिळत असेल, तर मग तुम्हाला थोडं बहुत खायला काही हरकत नाही. कारण कसं आहे, की जेव्हा गर्भधारणा होते, जेव्हा आई होते, तेव्हा तिला त्या बऱ्याच सवयीमध्ये फरक पडतो किंवा बऱ्याच गोष्टीमध्ये हे खावं वाटतं. जसं आता पहिल्या 2-3 महिन्यामध्ये कोणाला आंबट, चिंचा किंवा असं खूप चांगलं असं चटपटीत खाण्याची अशी अशी आपल्याला ती एक उत्सुकता होते, भावना निर्माण होते खरं तर. तर त्याच्यामुळे आपल्या सगळ्या ज्या आपल्या आई, आजी वगैरे ते सगळे सांगायचे, की जे खावं वाटतं ना, तर ते खायला पाहिजे. कमीत कमी ते चांगले चटपटीत पदार्थ पण घरी बऱ्याच करून देतात म्हणजे असं मला वाटतं, की तर त्यामुळे खाण्याच्या बाबतीत 2च गोष्टी सांगता येईल. एक तर म्हणजे ते एक स्वच्छ असलं पाहिजे आणि पौष्टिक असलं पाहिजे. अच्छा. आणि म्हणजे तिला त्रास नाही व्हायला पाहिजे. नाहीतर काय होतं माहितीये का, बऱ्याच वेळेस मी पाहिलं तिथे आणि काही-काही आयांचं वजन इतकं वाढलेलं असतं, तर मग मी म्हटलं, "अरे, हे पण इतकं जास्त कशाला वजन वाढतंय ते त्याच्यामध्ये?" तर ते म्हणे, "काय करणार?" म्हणे, "मॅडम," म्हणे, प्रत्येक जण येतं, "हे खा, ते खा, ते खा, हे खा." म्हणे, "मी किती खायचं खाऊन खाऊन?" म्हणे, "आता वजन वाढायला लागलं." असं होतं ते. खूपदा खूपदा होतं तसं. खरं तर असं ग्रामीण भागात पण म्हटलं जातं, 2 जीवांची तर एका वेळेपेक्षाही म्हणजे 2 डबल खा, जणांचं असं डबल खा. डबल खायला सांगितलं जातं. हे कितपत योग्य आहे? नाही, तसं म्हणजे आपल्याला ज्या कॅलरीज प्रमाणे जर आपण बघितलं, की गर्भधारणेमध्ये आता मी काही कॅलरीज इथं नाही सांगू शकत. पण आपला जो आहार आहे ना, तो सकस असला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे, प्रोटीन्सची मात्रा असला पाहिजे, फॅट योग्य प्रमाणात असलं पाहिजे, कार्बोहायड्रेट योग्य प्रमाणात असलं पाहिजे. म्हणजे बेसिकली आपल्या आहारामध्ये पालेभाज्या, फळं, त्याच्यानंतर दूध, अंडी, दही, ताक यांचा समावेश असला पाहिजे आणि त्याच्यानंतर एका जर असं आपण गोल ताट घेतलं ना, तर त्याच्यामध्ये पोळी, भाजी, भात, वरण, डाळ, उसळ, कोणी नॉन-व्हेज खात असेल समजा, तर त्याच्या प्रकारे ते घरी बनवलेलं. तर अशा गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये घेऊन हा संपूर्ण आहार आपण केला पाहिजे. आणि तसंच बघितलं तर सकाळी नाश्ता चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. दुधाचा समावेश असणं फार गरजेचं आहे. कारण दूध, दही, ताक असेल तर आपल्याला जे बाळाच्या वाढायला जे कॅल्शियम लागतं, तर त्याची ती त्याच्यामध्ये महत्त्वाचं त्याला ते उपयोगी पडतं. आणि त्यानंतर मग तुम्ही परत 4 वाजता स्नॅक्स म्हणजे जेव्हा भूक लागली तेव्हा ते आपण खाल्लं पाहिजे. पण बऱ्याच वेळेस असं होतं, की खूप काही खाल्ल्यामुळे तिला अजीर्ण पण होतं आणि मग उलट्या व्हायला लागतात. तर ते आपण टाळलं पाहिजे. अर्थात आणि खरं कुणाचाही तर म्हणजे तिला प्रेमाने सांगावं, जी आई होणार आहे त्यांना आणि त्यांना त्यांचं मग ते डिसाईड करू द्यावं.
आणि मग त्याच्यानंतर मग फोर्स जास्त करू नये. कारण फोर्स जर केला, तर मग मला वाटतं ते जास्त अंगी लागत नाही. पण ॲट द सेम टाईम असं होतं, की बऱ्याच मुली आम्ही पाहतो, की नाही खूप कमी खातात. कारण त्यांना असं वाटतं वजन वाढेल, फिगर खराब होईल आणि अशामध्ये मग बाळाचं पण नुकसान होऊ शकतं. कारण जेवढं बाळाच्या वाढीला लागायचं आहे, तेवढं तरी ते खाणं आपल्याला गरजेचंच असतं. अगदीच याच्यामध्ये खरं तर दोन्ही बाजूने आहे, की अधिक खाणं पण तितकंच त्रासदायक असू शकतं किंवा कमी खाणं. हे जर समजा आईला त्या पद्धतीचा आहार, सकस आहार आपण ज्याला म्हटलंय याच्या आधी, तो आहार नाही मिळाला, तर काय प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात किंवा त्याचा धोका बाळाला होऊ शकतो का, की आईला होऊ शकतो? त्याचा धोका दोघांना होऊ शकतो. जर आईला जर बघितलं, जर सकस आहार तिथे नसेल, तर त्याच्यानंतर मग समजा कॅल्शियमची कमतरता असेल, तर बीपी वाढणं किंवा व्यवस्थित नसेल, तर मग त्याच्यामध्ये काही आजार म्हणजे तिचं वजन न वाढणं किंवा त्याच्यामध्ये प्रोटीन कमी होणं, त्याच्यानंतर ॲनिमिया सारखा ज्याच्यात रक्तात लोहचं कमी होणं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात, ते तिलाही आजार होतात ते. आणि मुलाला जर आपण बघितलं तर मुलाची वाढ खुंटते. मग ती मुलाची वाढ खुंटून मग ते मूल खूप लहान होतं. म्हणजे कधी-कधी तर म्हणजे ते समजा नाही मिळालं तर मग पोटामध्ये मग पुढे म्हणजे मूल जाण्याची पण हे होऊ शकते. म्हणजे जर खूप प्रमाणात जर समजा काही-काही लोकं जे आहेत ते खूप प्रमाणामध्ये ते खातच नाहीयेत. ते न खाल्ल्यामुळं त्यांच्या ह्याच्यामध्ये असा त्रास निर्माण होतो म्हणजे मुलांसाठी वगैरे असं. तर आपण ते नाही केलं पाहिजे. कसं आहे गरोदरपणा म्हणण्यापेक्षा मातृत्व ही निसर्गाने दिलेली अमूल्य अशी देणगी आहे. आणि आपण खरं तर स्वतःहून त्या सगळ्या गोष्टी करत राहतो. म्हणजे असं म्हणजे आपल्याला आई बनवायचं असतं, आपल्याला बाबा बनायचं असतं, फॅमिलीला मूल हवं असतं. तर मला असं वाटतं की ते आनंदाने घ्यावे आणि आनंदाने आपण आपलं जेवढं आपल्याला लागतं किंवा जेवढं आपल्या मुलाच्या वाढीसाठी पोषक आहे, योग्य आहे, ते सगळं आपण केलं पाहिजे. अगदीच चांगलं एक तुम्ही त्याच्याबरोबर आराम करणं गरजेचं आहे. मी असं नाही म्हणत, की बाबा एकाच वेळेस म्हणजे खूप खाल्लं पाहिजे. तसं नका करू ना, की तुम्ही 3-4 वेळेस खा. थोडं-थोडं खा. त्याच्यानंतर तुम्हाला जर समजा मध्ये जर समजा फ्रुट्स जे सीझनल असतात ते पण आपण खाल्लं, तर त्याच्यामध्ये सगळी काय म्हणतात त्याला आपली हे असते मिनरल्स आहेत, न्यूट्रिएंट्स आहेत, मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत. तर ते आपल्याला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्याच्यातून मिळू शकतात. अगदी दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे, की आता आपण जर पाहिलं तर जीवनशैली जी आहे ती बऱ्यापैकी बदलताना आपल्याला दिसून येते. म्हणजे आधी मुली घरी असायच्या, आई, आजी, सासू यांच्या नजरेसमोर असायच्या. त्यामुळे बऱ्याचदा त्यांना गाईड केलं जायचं किंवा सांगितलं जायचं. आता अनेकदा असं होतं, की मुली बाहेर असतात, जॉबला असतील, कधी साइट्सवर असतील, फील्डवर असतात. अशा वेळेला ही बदलती जीवनशैली जी आहे, ती बाळाच्या वाढीवर इम्पॅक्ट करू शकते का? करू शकत असेल तर कशा पद्धतीनं करते आणि ते टाळण्यासाठी काय-काय करायला हवं? प्रियदर्शनी अतिशय महत्त्वाचा हा जो प्रश्न आहे, एक बदलती जीवनशैलीमध्ये जर आपण बघितलं, तर खूप रात्रीपर्यंत जागणं आणि त्यानंतर खूप रात्रीपर्यंत जागणं किंवा खूप टीव्हीचा, मोबाईलचा अतिरेक त्याच्यात वेळ जास्त घालवणं. त्यानंतर एकदमच असं एक्सरसाइज न करणं म्हणजे म्हणजे थोडं तरी आपण चाललं पाहिजे, फिरलं पाहिजे. छोट्या-छोट्या ज्या योगाच्या एक्सरसाइज आहेत प्रेग्नन्सीमध्ये त्या पण आपण केल्या पाहिजेत. आणि त्यानंतर जे आहे मला जे सांगायचं आहे, तर ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्मोकिंग, अल्कोहोल किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, की ज्याचं आपण आजकाल शहरी भागामध्ये प्रमाणात आपण त्याचं प्रमाण पाहतो. तर ते निश्चितच मला असं वाटतं, की ते बंद केलं पाहिजे. पण या जीवनशैलीचा जर असेल म्हणजे आई गरोदर असताना जर ही जीवनशैली कॅरी केली, तर त्याचा परिणाम काय होऊ शकेल? हां, जर समजा चांगली सकस आहार नाही केलं, तर त्या मुलांच्या वाढीमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यानंतर मग जर समजा तुम्ही हे स्मोकिंग, अल्कोहोल अशा प्रकारचं किंवा ड्रग्स असे जर आपण जे घेण्यात आले असेल, की मॉडर्न जीवनशैलीमुळे आपण बघतो बऱ्याच वेळेस, तर त्याच्यामुळे मुलामध्ये त्यांच्या वाढीला हे होतो किंवा कधी-कधी तर व्यंगत्व निर्माण होण्याची शक्यता असते. तर मला असं वाटतं, की मग ते जर समजा आपल्याकडे ग्रोथ जर रिस्ट्रिक्ट नाही केली समजा बाळाची आणि आपण जर हेल्दी आपण खात गेलो, तर आपल्याला त्या बाळाला चांगली वाढ होऊ शकते आणि बाळ आपल्याला चांगलं होऊ शकतं.
हे सगळं आपण बऱ्याचदा डॉक्टर गर्भधारणा जेव्हा होते तेव्हा बऱ्याचदा डॉक्टर्स हे सांगतात, पण याच्या व्यतिरिक्त पण आपण इन जनरल बघितलं तर बऱ्या प्रकारच्या ऍड्स आजकाल खूप येत आहेत की तुम्ही जर प्रेग्नंट असाल तर हा कोर्स करा, तो कोर्स करा. मग त्या कोर्सची माहिती दिली जाते. असे नक्की कोर्स केले पाहिजे का, की डाएटचेच कोर्स केले पाहिजे? कारण आता जसं आपण लाईफस्टाईल बदलतीये तशी कुटुंब व्यवस्था बदलतीये, गाईड करणारे मार्गदर्शक करणारे बदलत आहेत. अशा वेळेला हे मार्गदर्शन करणारे कोर्सेस जे ते किती विश्वासार्ह आहेत असू शकतात का? मला असं वाटतं की आपण फार त्या कोर्सेसच्या मागे लागण्यापेक्षा आपण आपलं सकस आहार करणं, सकस आपल्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं डाळी, प्रथिने आहेत. त्याच्यानंतर मग कुणी अंडे असतील तर दूध आहे, दही आहे. हे गरजेप्रमाणे घ्यावं. त्याच्यानंतर फळांचा, पालेभाज्यांचा समावेश करावा. तर हे अन्न त्याच्यानंतर तुम्हाला जर समजा ड्रायफ्रुट्समध्ये अंजीर आहेत, त्याच्यानंतर खजूर आहे, बदाम आहेत, जे भिजवून तुम्ही खाऊ शकता, काजू वगैरे. तर याचा तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. हा, म्हणजे ऍडिशनल आणि कोर्सेस आणि करायचे कसे? बऱ्याच वेळेस खूप सारं एक्सरसाइज करा असं. त्याच्यापेक्षा आपण साधं वॉकिंग केलं किंवा साधे स्ट्रेचिंग एक्सरसाइज असतात प्रेग्नन्सीमध्ये, त्याचे जर समजा तुम्ही थोडं बहुत शिकलात किंवा YouTubeला बघून जरी शिकलात, तरी मग ते बरोबर आहे. तर म्हणजे आता इतक्या दिवसापासून आपल्याकडे प्रेग्नन्सी आणि त्याच्याबद्दलची बरीचशी माहिती, अनुभव हे आपल्या कौटुंबिक ह्याच्यामध्ये असतात. पण बऱ्याच वेळेस मी असं पाहिलंय की मला आठवतं, मी एक उदाहरण देते की मला म्हणजे हे बाहेरच्या देशातून तर हा कॉल आलेला. त्याच्यामध्ये ते प्रेग्नंट असताना त्या स्विमिंग करताना मग ते पाणी जाऊन इन्फेक्शन झालं. त्याच्यानंतर मग त्याच्यात ते लिकेज निर्माण झालं. तर म्हणजे असं काही करू नये की ज्याच्यामुळे आपल्याला ओव्हर एक्झर्शन होईल, ओव्हर स्ट्रेचिंग होईल किंवा नवीनच काहीतरी आपण हे शिकणं किंवा करणं असं करू नये. आपलं साधं चालणं, थोडं स्ट्रेचिंग, थोडं फ्लेक्झिबिलिटी, घरची कामं जरी थोडी बहुत आपण केली थोडी थोडी, तरी ते आपल्याला मला वाटतं की खूप उपयोगाचं आहे. पण बऱ्याच वेळेस स्ट्रिक्ट कोर्स करणं किंवा हेच बरोबर आहे म्हणणं, तेच बरोबर आहे म्हणणं, तर मला वाटत नाही त्याची काही गरज आहे म्हणून. त्याच्यानंतर सगळ्यात चांगलं तुम्ही तुमच्या मुलावर, म्हणजे असं आपण आता गर्भसंस्कार म्हणतो, पण त्याच्या पलीकडेही जाऊन जर बघितलं तर आपल्याला स्वतःला आनंदी राहण्यासाठी आपण एक चांगलं, तुमची सवय असेल तर चांगलं म्युझिक आहे ते आपण ऐकणं, चांगली पुस्तकं आपण वाचणं, त्याच्यानंतर चांगले तुम्हाला काही पिक्चर्स, प्रोग्राम्स असतील तर ते तुम्ही बघू शकता. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला आपलं काम करत करत जर समजा आपण केलं ह्या सगळ्या गोष्टी, तर मला नाही वाटत किंवा स्पेसिफिकली तुम्हाला कुठे जाऊन त्याच्यामध्ये तसंच वागलं पाहिजे. आणि स्टेरिओटाईप, मला असं वाटतं की ते स्टेरिओटाईपनी प्रेग्नन्सीमध्ये असं काही करू नये. कारण कसं आहे की प्रत्येकाच्या गर्भधारणेमध्ये जेव्हा मूल जसं जसं वाढत जातं तसं तसं तिचे मानसिक, भावनिक, शारीरिक बदल होत राहतात. आणि हे असे कुठल्याही पुस्तकामध्ये असे फिक्स दिलेले नसतं. तर ती जशी जशा पद्धतीने तिला ते अनुभव येतात आणि काही प्रॉब्लेम्स असतात. डॉक्टर तर असतातच आपल्याकडे. तर आपण त्यांना जाऊन सांगणं किंवा जर समजा तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी जर आपल्याला वाटलं की बाबा आपण एखादा प्रोग्राम बघावा करून किंवा एखादा, तर तो तुम्ही अटेंड करू शकता. पण असं युद्ध पातळीवर जाऊन प्रत्येकच प्रोग्राम, इथे ऍडमिशन, तिथे ऍडमिशन असं काही करू नका. कारण काय मी पाहिलंय बऱ्याच वेळेस ते इतके बिझी होतात की मॅडम म्हणतात आता गर्भसंस्कार झालं, आता योगा झालं, काय झुंबा झालं, इकडे झालं, तिकडे झालं. तुम्ही म्हणलं अरे परत डायटिशियन आहे, परत ते काय, म्हणजे इतकं काही करायचं नाही. नैसर्गिक ती आपली घटना आहे आणि खूप चांगलं आहे. त्याच्यामध्ये मेन म्हणजे चांगलं सकस निरोगी आहार असणं फार गरजेचं आहे. तुम्हाला विश्रांती असणं फार गरजेचं आहे. आपलं मन आनंदी ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आणि ते मला असं वाटतं की आपल्याला प्रत्येकांनाच आपल्या ह्याच्यातून ते मिळत असतं. अगदी मला असं वाटतं राजेश्री मॅडम, तुम्ही अगदी सरळ, सोप्या आणि सुंदर भाषेमध्ये सांगितलेलं की कसं आहे मुळात प्रियदर्शनी, सहज आणि सोपं असंच अशीच प्रेग्नन्सी राहिली पाहिजे, असेच ते दिवस गेले पाहिजेत. तर त्याला जितकं आपण गुंतागुंतीचं करतो किंवा कॉम्प्लिकेटेड करतो तितकं आपल्याला ते हे होतं. आणि दोनच गोष्टी असतात की आनंदी मन ठेवणं, चांगलं तुम्ही वाचणं, चांगलं खाणं आणि स्वतः जमेल तेवढा समजा दुपारी 2 तास आराम करणं, झोप घेणं.
तर ह्याही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. तर त्याच्यामध्ये काय होतं की याचा ध्यास घेतला जातो आणि आपण आपल्या प्रेग्नन्सीला आणि त्या मुलाला ते नॅचरल होण्याच्या ऐवजी खूप प्रोग्रामिंग मध्ये घालतो आपण. दॅट मेकॅनिकल इज खूप ऑल्सो जास्त नॉट गुड. होऊन जातं. हो, आणि प्रोग्रामिंग पण ना, नाही ते असं हे केलं की मग असं होईल, ते केलं की तसं होईल. आनंदी राहा, मुक्त राहा, एकदम छान राहा आणि नॅचरल राहा. हे मातृत्व सगळ्यात ही महत्वाचं आहे. अगदी मातृत्व ही तशी एन्जॉय करण्याची गोष्ट आहे आणि हो, केवळ त्या ते महिलेचीच नाही आनंदाने तर ते घेतलं पाहिजे. अगदी आनंदाने घेतलं पाहिजे आणि आनंद त्याचा घेऊन आणि म्हणजे तसं जगलं पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. त्या महिलेसाठीच नाही तर त्या पूर्ण कुटुंबासाठीच ती एक खूप हो, आनंदाची घटना असते. त्यामुळे केवळ आईने नाही तर सगळ्या कुटुंबानेच आनंदी राहिलं पाहिजे आणि त्यामुळे हं. आनंदी आई पण राहू शकते आणि घरातला क्लेश जो आहे तो खर तर नसलाच पाहिजे, याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि इतके सहज सरळ सुंदर भाषेमध्ये मातृत्व कसं तुम्हाला आनंद देऊ शकेल हे सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. आपण पुढच्या भागात पुन्हा धन्यवाद. राजश्री ताईंसोबत धन्यवाद. नक्की भेटूया. धन्यवाद. धन्यवाद आणि सगळ्यांना, सगळ्या ज्या माता आहेत, ज्यांनी बघतायत, सगळ्या ज्या होणाऱ्या आहेत, त्या सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि जन्मताच निसर्गाने स्त्रीला इतकं सशक्त बनवलेलं आहे की गर्भधारणा तर एकदम म्हणजे एकदम अशी मौल्यवान अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये तिला एक तिच्याच सारखा एक जीव असा निर्माण करण्याची एक निसर्गाची जी एक क्षमता आहे ती फक्त स्त्रियांनाच दिलेली आहे. आणि मला असं वाटतं की तो काळ तुम्ही निश्चित एन्जॉय करा आणि खूप चांगलं राहा. काही असेल तर विज्ञानाची एवढी प्रगती आहे, डॉक्टर्स आहेत, त्यांचं पण तुम्ही मार्गदर्शन घ्या आणि निश्चितच तुम्हाला काही त्याच्यातून त्रास होणार नाही असं मला वाटेल. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.